कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तळहाताच्या मोडाप्रमाणे तुला वाढवला, जेवढे संस्कार देता येतील ते चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला, पण तू हा सिद्ध केलास की पाप म्हणून कमी पडलो। माझ्या प्रेमात, माझ्या तत्वात, माझ्या संस्कारात मी कमी पडलो। हारलो मी आज, आणि या सगळ्याला तू जबाबदार आहे। मला माफ करा, पण मला काहीतरी सांगायचंय। तुमचे संस्कार हरले नाहीयेत, कारण की ते इतके वीक नाहीयेत। तुमच्यातला बाप तो हरला नाहीये किंवा कमी पडला नाहीये। तो तिच्या बाबांनी तिच्यावर केलेले संस्कार ते वाया नाही गेलेत। निशिगंधा तुमचा अभिमान होती आणि आज पण आहे। मी तिला सांगितलं होतं की आपण लग्न करूयात, पण ती नाही म्हणाली। कारण की तिला तिच्या बाबांना फसवायचं नव्हतं। या मंडपातून आलीये, पण तिला लग्न मात्र तुमच्या संमतीने आणि आशीर्वादाने करायचंय। आणि ती तिच्या या डिसिजनवर ठाम आहे। तिने मला ही चूक करण्यापासून थांबवलंय। अशी आहे तुमची निशिगंधा। माफ करा दादा, पण मी तुमचं मन दुखावून तुमच्या आशीर्वादाशिवाय हे माझं नवं आयुष्य नाही सुरू करणार आहे। तुका बापाशीचो आशीर्वाद होय हो? बापाशीची संमती नाही म्हणून तू लग्न करूक नाही ना? तर मग एका अटीवर तुझो बाप तुझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतलो, जेव्हा तू श्रीनुशी लग्न करशील तेव्हा। बस सगळा इसरून बोल्यार चढ। हा डिसिजन तुझा असेल, जो काही डिसिजन असेल मला मान्य असेल। बट आय प्रॉमिस, माझ्या लाईफ मध्ये तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही। हवं तर तुझ्या फॅमिलीच्या आनंदासाठी तू हे लग्न करू शकतेस। बोल्यावर चढ निशी। नाही, सर मी नाही करू शकत हे लग्न।
दादा, मी जर हे लग्न केलं ना तर श्रीनू आणि नीरज जर या दोघांच्याही भावनांचा अपमान ठरेल. मी ना एक चांगली मुलगी होण्याचा प्रयत्न करत होते तुम्हा सगळ्यांसाठी. पण आता माझ्या लक्षात आलंय मी असं खोटं वागून तुम्हा सगळ्यांना दुखावणारच होते. म्हणूनच मी माझ्या भावना मोकळेपणाने सांगते. मी हे लग्न तेव्हाच करेन जेव्हा तुमची संमती असेल. दादा, तुमचा हात माझ्या डोक्यावर नसताना मी हे लग्न नाही करणार. या नात्याला तुमची परवानगी हवी आहे दादा. निशी शो पोर खेळ नाया. द्यायचे निशीने आधीच तिचं मत सांगितलंय. श्रीनूचा बाप म्हणून श्रीनूच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याचं मला खूप वाईट वाटतंय. मी आधीही सांगितलं होतं, आताही सांगतोय, आपण ह्या दोघांचं लग्न करण्याची खूप घाई केली. आणि त्याचे परिणाम आता आपण भोगतोयच. यात निशीची काही चूक नाहीये. पण निशीच्या मनाचा तरी विचार करा. निशीच्या मनाचा विचार करायचा? आपल्या लेखाच्या मनाचा कोण विचार करणार? त्याची बदनामी झाली त्याचा काय? निशी चुकला. त्याने बापाशी सकट सगळ्यांचा अपमान केलेला. त्याने सगळ्यांना फसवला. लाली, आणि ह्यात सत्य हा आणि ता बदलणार नाही. रघुनाथ जी. साहिल, एक मिनट मेघना. रघुनाथ जी, दोनों बच्चे एक दूसरे से प्यार करते हैं. अपने माँ बाप की इज्जत खराब ना हो इसीलिए उन्होंने भागकर शादी भी नहीं की. मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ, आप प्लीज इस शादी के लिए हाँ कर दीजिए. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.